आज मी तुम्हाला झटपट असे अर्धा किलो तिळाचे लाडू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे अर्धा किलो बिन पॉलिशचे तीळ घेतलेले बघा अशा पद्धतीने। त्यासाठी हा बघा बिन केमिकल गूळ घेतलेला आहे अर्धा किलो तीळ असेल का नाही तर अर्धा किलोच आपल्याला गूळ घ्यायचा आहे। कढई बघा गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये आता हे तीळ ओतून घेऊया। आणि आता तीळ किती भाजायचे तर आता ही बिन पॉलिश तीळ आहेत ना, एकसारखं मीडियम गॅसवर फक्त हलकसं भाजून घ्यायचे, जेणेकरून ह्याला तडतड आवाज आला पाहिजे। एकसारखं बघा मी हलवत आलेले आणि अशा पद्धतीत बघा असं तडतड आवाज आला पाहिजे चांगला। एकसारखं एका जागी पण ठेवू नका, कारण की असं हलवत आल्यावरच असा आवाज येतो तडतड की भाजले जातात। आता ही नाही तर मी काढून घेते। काढून कशात घ्यायचं तर अशा चाळणीमध्ये काढून घ्यायचं, जेणेकरून आपण जर तीळ वतले ना तर त्याला पाणी नाही सुटलं पाहिजे। कढई गरम करत ठेवली, त्यामध्ये आपण आता हा गूळ टाकून घेऊया। गॅस आहे मीडियम। आता आपल्याला काय करायचं, पहिला तर ह्याला वितळून घेऊया आपण। पूर्णपणे बघा गूळ वितळलेला आहे आणि एकसारखं आपल्याला हलवत राहायचं आहे बघा। हे सगळं केलं तर मीडियम गॅसवर। थोडंसं एका प्लेटमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि आपल्याला काय ह्याचा कडक असा बिलकुल करायचं नाहीये, असं फक्त गुळी झाली पाहिजे। तर बघा हे अशा पद्धतीत गुळी झाली पाहिजे, दगडागत कडक अशी तुटली पाहिजे, अशी काही गुळीची जरूरत पडत नाही। अशा पद्धतीत फक्त अशी गुळी झाली पाहिजे, मस्त झालेला। आणि आपण बगस्तोवर ही लक्षात ठेवायचं, बगस्तोवर सुद्धा ही आपल्या बारीक गॅसवर असल्यामुळे तो पाक तेवढा होतोच। ह्यात हे गुळी टाकून घेणार आहे। ह्याच्यात टाकणार आहे वेलची आणि जायफळ, एकदम न कळत जायफळ आहे। 3 विलायची साखरेमध्ये कुटून घेतलेले आहेत। ह्यात टाकणार हे तीळ, मिक्स करूया पहिला आपण। हे पटपट करायचं, हे मिक्सर लय वेळ लावायचा नाहीये। आता त्यात टाकणार 1 वाटीभर शेंगदाणे। गॅस बिलकुल वाढवायचा नाही, गॅस बारीकच आपल्याला ठेवायचे। आता हे एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून शेंगदाणे गूळ तीळ सगळं मिक्स झालं पाहिजे एकत्र। त्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, आपलं तूप घेणार आहे, हे 2 चमचे टाकणार आहे, छोट्या आकाराचा चमचे। आता बघा अशा पद्धतीने मिक्स करायचं। अजून ह्याचा पाक आपला तसाच आहे। गॅस करणार आहे बंद आणि एका प्लेटमध्ये आता हे आपण काढून घेऊया। प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला काय केलेलं आहे, मी तूप लावून घेतलेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण हे वतून घेऊया। आता काय करायचं माहिती आहे का, ह्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं, कारण जास्त गरम असतं। थंड झाले बघा, एकदम हलकं थंड झाले, जसं की तुम्हाला मी सांगते तुमच्या हाताला गरम नाही लागल अशी पद्धत बघायची आणि पटपट लाडू बांधून घ्यायचे, कारण जास्त वेळ ठेवायचे नाहीयेत। मी हाताला थोडंसं तेल फक्त पुसलेलं आहे, तेलाच्या जागी पाणी जरी लावलं तरी पण चालू शकते। अशा आकारामध्ये बनवून घ्यायचे गोल गोल असे, हे बघा अशा पद्धतीत।